राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा। पुणे मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट। धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस, कळंब वाशिम परिसरात जोरदार पाऊस, बळीराजा सुखावला। यवतमाळमध्ये वीज पडून 22 बकऱ्यांचा मृत्यू, उमरखेड तालुक्यात शेत शिवारातील दुर्घटना। जोरदार पावसामुळे वाशिमच्या कारंजा तालुक्यातील निर्माणाधीन बंधारा फुटला। बंधारा फुटल्याने आसपासच्या शेतीचं नुकसान, ठेकेदारावर कारवाईची मागणी। चिकू पीक विम्याचा हेक्टरी हप्ता सरकारकडून पूर्ववत, पालघरमध्ये चिकू उत्पादकांना मिळणार 3,500 रुपयांचा हेक्टरी हप्ता। केंद्रात सक्षम झालेले तावडे डावपेचाचं राजकारण करतायत। फडणवीसांना बाजूला सारून शह देण्याचा प्रयत्न केला जातोय, सुषमा अंधारेंचा तावडेंवर आरोप। चंद्रार पाटलांनी घेतली खासदार निलेश लंकेंची भेट। लोकसभेत जी गद्दारी झाली ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये, पाटलांची प्रतिक्रिया। आषाढी एकादशीला शासकीय महापूजेचा पालखी प्रमुखांनाही मान। मानाच्या 10 संतांच्या पालखी प्रमुखांना उपस्थित राहण्यासाठी प्रथमच निमंत्रण। नीट परीक्षा घोटाळ्याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची गुळगुळीत भूमिका का? आमदार रोहित पवारांचा सवाल, सीबीआय चौकशीची केली मागणी। नाशिकमध्ये 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये पाहणी। पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात स्फोट, स्फोटानंतर कारखान्याला आग। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 19 आणि 20 जूनला नाशिक दौऱ्यावर। संत निवृत्तीनाथ पालख्यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सहकुटुंब हजेरी लावणार। नंदुरबारच्या चांदसैली घाटातल्या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य, प्रशासनाचं दुर्लक्ष, गावकऱ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा। धुळ्यात 19 जून पासून 57 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणार। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरेंकडून मैदानाची पाहणी। शिवरायांची वाघनखं इंग्लंडहून भारतात येणार। जुलै महिन्यात वाघनखं दाखल होणार। साताऱ्याच्या संग्रहालयात तयारी पूर्ण।